अमलेक कोण आहे? अमलेक कोण आहे? ग्रँडसन कोणाचा? येसावाचा नातू. कोण आहे? जरा सांगा. येसावाचा नातू कोण आहे? अमलेकी. हे कोणत्या वंशजातून येतात? येसावाच्या. आणि येसावाच्या वंशजाला काय म्हणतात? आदोमी. हालेलुया. येते लक्षात? खूप किचकट आहे. मला सुद्धा खूप अभ्यास करावा लागला या सगळ्या गोष्टीसाठी. प्रार्थना करा प्राणो की देवाने तितका अनुग्रह द्यावं. कारण एक एक वचन व्यवस्थित शोधून काढणं, त्याला मॅच करणं, संदर्भ देणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचं पार्श्वभूमी बघणं, ह्या सगळ्या गोष्टी प्राणो खूप किचकट आहे. परंतु देवाचा अनुग्रह आहे की परमेश्वर त्याचं ज्ञान आणि बुद्धी पुरवत आहे. ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की जो यासावा आहे प्राणो, यासावाची देखील परमेश्वराने भरभराट केली. आणि ज्या प्रकारे वचन उत्पत्ती 36 आणि 2 मध्ये जर आम्ही बघितलं प्राणो, 1 ते 4 पर्यंत वाचूया. यासाव म्हणजे अदोम याची वंशावळ. यासावाने कनानी मुलीतून बायका केल्या. एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलिबामा, आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमत ह्या बायका केल्या. यसावापासून आदेला अलिपाज व बासमतेला रघुवेल हे मुलगे झाले. ओके. या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की ह्या ज्या आहे त्या यासावाच्या पत्नी आहे. याकोबाच्या पत्नींचे नाव कुठले आहे? लेया, राहेल, बिल्हा आणि जिल्पा. यासावाच्या पत्नीचे नाव आम्ही कधी बघितले नसते, पण आज आपण बघूया. सो आम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे प्राणो, कारण बायबलमध्ये नाव येणं पण खूप मोठी गोष्ट आहे की नाही. सो या ठिकाणी आम्ही बघतो प्राणो, वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की यासावाने कनानी मुलीतून बायका केल्या. सो ही एक कनानी एक वंशज आहे. तर हा कनान वंशज किंवा हे कुठून आले हे पण आपण बघणार आहोत, परंतु हे पुढे चालून बघणार आहोत. सो या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, यासावाने कनानी मुलीतून बायका केल्या. एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हित्ती याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलिबामा. सो प्राणो ह्या हित्ती वंशातल्या आहे. कुठल्या वंशातल्या आहे? हित्ती. परमेश्वराने सांगितलं होतं अब्रामाला की मी तुझ्यापासून हित्ती, अमोरी, गिरगाशी, यबुसी यांना मी घालून घेईन. सो ह्यांना देखील आपण बघणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्राणो जो यासावा आहे त्याच्या पत्नीचं नाव आहे आदा, अहलिबामा. काय नाव आहे? आदा आणि अहलिबामा. आणि इश्माईलाची मुलगी इश्माईल. इश्माईल कोण आहे? अब्राहमाचा मुलगा. सो आम्ही बघतो की प्राणो इश्माईलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमत ह्या बायका त्याने केल्या. सो आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणी त्याच्या 3 पत्नीचे नाव दिलेले आहे. आणखी प्राणो उत्पत्ती 28:7 आम्ही वाचूया. उत्पत्ती 28:7. आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पदन आरामास गेला आहे. वचन. येसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहम याची मुलगी नबायोथाची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सामील केली. ओके. यासाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माईल बिन अब्राहम याची मुलगी व नबायोथाची बहीण महलत हिच्याशी विवाह केला. सो ह्या कोण आहेत? इश्माएलाची मुलगी आहे. आणि ही कोणाची पत्नी आहे? यासावाची. सो आम्ही बघितलं प्राणो की यासावालाच आदोमी म्हणतात. यासाव वंशातले जे आहेत त्यांना आदोमी म्हणतात. आणि आम्ही बघतो की अमालेक देखील कोण होता? आदोमी होता. सो ज्या प्रकारे प्राणो आज या वंशजांना आम्ही बघितलं आहे. त्यानंतर प्राणो आणखीन एक वंशज आम्ही बघूया. एक शेवटचा वंशज बघू, बाकीचे उद्या बघूया. उत्पत्ती 25:6. आणि अब्रामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलास त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक याचपासून वेगळे करून पूर्वेकडे व पूर्व दिशी लावून दिले. या ठिकाणी आम्ही बघतो प्राणो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती 25 आणि 1 मध्ये,
अब्राहमाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. असं बायबलचे काही विद्वान आहे प्रियांनो, त्यांचं मत असं आहे की ही जी कटुरा आहे तीच हग्गार आहे. सो वेगवेगळे मत आहे. पुढे वचनात लिहिले की तिला त्यापासून जिम्रान, यक्षान, मदान आणि मिद्यानी याजक मिद्यानाचं कोणाशी युद्ध झालं होतं आत्ता बोलले मी, मला वाटतं शुक्रवारच्या सभेत मिद्यानाबद्दल बोलले. गिदोन मिद्यानी नाही, मोशे सोबत अमालेकाचं झालं. इस्रायली आणि मिद्यानी. गिदोन आठवलं, गिदोनाबद्दल बोलले मी, है ना? आठवते का नाही? इतक्या लवकर विसरले? शास्ते वाचा, मिळाली ना शास्त्री गिदोनाबद्दल. 7व्या अध्यायाचं जे टायटल बघितलं तर त्यामध्ये आहे गिदोनाचे सैन्य आणि गिदोनाचे सैन्य मिद्यानी लोकांचा पराभव करते. त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 7 आणि 13 मध्ये गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता. तो म्हणाला, आई, मी स्वप्नात पाहिले की सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली. मिद्यानाची छावणी. सो ही मिद्यानी कुठून आले? कटुरेचा वंश आहे. हा वंश कोणाचा आहे? अब्रामाचाच आहे. बरोबर सिस्टर, फक्त पत्नी वेगळी, पण काहींचं मत आहे की ती हागारच आहे. सो बऱ्याच जणांचं द्विमत असतं की नाही, 2-2 मतं असतात. सो काही मानतात की ही कटुरा वेगळी आहे, काही मानतात की ती हागारच आहे. हागार सोडून दिली होती आणि नंतर सारेच्या मृत्यूनंतर पुन्हा अब्रामाने तिच्याशी विवाह केला आणि तिच्यापासून हा जो मिद्यानी जो वंश आहे तो अस्तित्वात आलं. मिद्यानी वंश लक्षात घ्यायचं. पुढं मागचं विसरायला नको बरं, कारण खूप किचकट हे. सो खूप काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल. आल्या का नाही? ओके. सो ज्या प्रकारे प्रियांनो अब्राहमाला परमेश्वराने प्रियांनो आशीर्वाद दिला होता की मी तुझ्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित करेन, आणि ह्या कुळांचाच आम्ही अभ्यास करत आहोत प्रियांनो. आणि आम्ही बघतो की प्रियांनो अब्राम जो आहे प्रियांनो तो विश्वासाच्या द्वारे प्रियांनो विश्वासणाऱ्याचा पिता झाला. आणि प्रियांनो ज्यावेळेस आम्ही देखील विश्वास ठेवतो प्रियांनो त्यावेळेस आम्ही अब्रामाचे संतान होतो. बरोबर, विश्वासाच्या द्वारे आम्ही अब्रामाचे संतान होतो. कारण ज्या प्रकारे रोम 4 आणि 12 मध्ये मला पाहायला मिळतं, रोम 4:12, आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे, तर आपला बाप अब्राहम सुंता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे. सो अब्राम कोणाचा बाप होतो? जे विश्वास ठेवतात त्यांचा. जे विश्वास ठेवत नाही त्यांचा बाप अब्राम होत नाही. आणि अब्राहमाला जे मिळालेले आशीर्वाद आहे त्याला ते मिळत नाही. हालेलुया. आम्ही विश्वासाच्या द्वारे प्रियांनो अब्राहमाचे संतान होतो आणि विश्वासाच्या द्वारे अब्राहमाचे जे आशीर्वाद आहे ते आमचे आशीर्वाद होतात. हालेलुया. सो जे आशीर्वाद परमेश्वराने अब्राहमाला दिले प्रियांनो की मी तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित करेल. सो हे आशीर्वाद आम्हाला कधी मिळतात? ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा. कारण येशू ख्रिस्त देखील अब्राहमाच्याच वंशातून अब्राहमाच्या कुळातून आला. रुथ त्याच्या ब्लड लाईनशी जोडलेली आहे. हालेलुया. कारण रुथ कोण होती? मोवाबी होती, हे की नाही? मोवाब वंश कोणाचा आहे? लोटाचा. लोट कोण आहे? अब्राहमाचा पुतण्या. अब्राहम कुठून आला? कोणाच्या वंशातून आला? शेमाच्या. शेम कोणाचा मुलगा आहे? नोहाचा. आणि नोहा कोणाच्या वंशातून आला? शेत. ओके. त्याच्यामध्ये बरेचसे नाव आहे परंतु तो शेत. आदाम, शेत, त्याच्यानंतर नोहा,
शेम, हाम, याफेत आणि शेमाच्या वंशातून अब्राम आला. अब्रामाच्या वंशातून 12 वंश झाले, त्यातून यहुदी वंश आला आणि यहुदी वंशातूनच प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आला. हालेलुया. सुप्रानो, हे वचन प्रभू तुमच्यासाठी आशीर्वादित करो. जे आशीर्वाद परमेश्वराने अब्राहमाला दिले प्राणो, ते आशीर्वाद परमेश्वर अब्राहमाच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे प्रभू तुम्हाला प्राप्त करून देव. जसं प्राणो विश्वासाने प्राणो अब्राहम परमेश्वराने जसं सांगितलं त्याने तसं केलं आणि म्हणून प्राणो तो विश्वासणाऱ्यांचा पिता ठरला. सो प्राणो आज देखील त्या प्रभूवर आणि त्याच्या वचनावर आम्ही विश्वास करूया, ज्याद्वारे प्राणो अब्राहमाला विश्वासाच्या द्वारे जे अभिवचन मिळालं की मी तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित करेल. सो प्राणो परमेश्वर आमच्याद्वारे प्राणो जसं अब्राहमाच्या द्वारे त्याने अनेक कुळ आशीर्वादित केले, प्रभू आमच्याद्वारे देखील अनेक कुळ आशीर्वादित करेल. हालेलुया. तुम्हाला वाटतं का प्राणो तुमच्याद्वारे अनेक कुळ आशीर्वादित व्हावं? अब्राहमाचे आशीर्वाद तुम्हाला मिळावे, अब्राहमाची संपन्नता तुम्हाला मिळावी. प्राणो त्यासाठी आम्ही अब्राहमाची संतती होणं गरजेचं आहे, अब्राहमाचं वारीस होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्राणो अब्राहमाचे आशीर्वाद, अब्राहमाची संपत्ती आम्हाला मिळेल. जशी एका बापाची संपत्ती प्राणो त्याच्या लेकरांना वारसाला मिळते, तसे अब्राहमाला दिलेले आशीर्वाद परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला देईल प्राणो. हालेलुया. प्रभू हे वचन तुम्हासाठी आशीर्वादित करो. उद्या देखील प्राणो पुढचा भाग आम्ही बघणार आहोत आणि परमेश्वराने जे अभिवचन या अब्राहमाला दिलं होतं की तुझ्यापुढून मी हित्ती, कनानी, हिव्वी, यबुसी, गिरगाशी यांना घालून देईल. सो उद्या त्या वंशाबद्दल मी बघणार आहोत की हे वंशज कसे आले, कुठून आले आणि परमेश्वरांना त्यांना का बरं घालून दिलं. सो अशा प्रकारे प्राणो बायबलमधील जे अन्य वंशज आहे किंवा अन्य जे जाती आहे त्यांना आम्ही बघणार आहोत. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. या समय प्राणो आमचे नेत्र आम्ही बंद